नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सरकारी नोकरीचा आमिष टाकून तरुणाला 7.5 लाखाचा गंडा. शिंदेचे पीए प्रभाकर काळे यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील 6व्या माळ्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात नोकरी घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नांदेड येथील एका तरुणाला शासकीय सेवेत लिपिक पदावर भरती करण्याचा आमिष टाकून त्याच्याकडून 7,65,000 रुपये उकळण्यात आले आहेत. त्यांची मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत घेऊन फॉरेस्ट गार्ड म्हणून नोकरी मिळाल्याचं बनावट नियुक्तीपत्रही दिलं. ट्रेनिंगसाठी नागपूर, नाशिक आणि सातारा येथेही पाठवलं. मात्र तिथे ट्रेनिंग झालंच नाही. आपली फसवणूक झाल्याचं उघड झाल्यानंतर या तरुणाच्या मावशीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पीए प्रभाकर काळे याच्यासह विश्वनाथ गच्चे, स्नेहल कोळी, मनोहर चोरके आणि साईनाथ वटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तळोजा येथे राहणाऱ्या वर्षा भुताळे यांनी तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात गेले असता तिथे विश्वनाथ गच्चे यांच्याशी भेट झाली होती. तुमचे काही काम असले तर मुख्यमंत्र्यांचे पीए प्रभाकर काळेंच्या माध्यमातून ते करून देऊ असे तेव्हा गच्चे म्हणाले होते. त्यानंतर बहिणीचा मुलगा रितेश कांबळे याला नोकरी लावण्याची विनंती केली. त्यानुसार गच्चे यांनी प्रभाकर काळे यांच्याकडे नेलं. त्यामुळे गच्चे यांच्यावर विश्वास बसला. बहिणीच्या मुलाला शासकीय सेवेत नोकरी लावण्यासाठी गच्चे याने 20 लाख रुपयांची मागणी केली. मात्र नंतर 7,65,000 रुपयात बोलणी पक्की झाली. त्यानुसार गच्चे यांच्या बँक खात्यात 7,25,000 रुपये ऑनलाईन पाठवले आणि 40,000 रुपये रोख दिले. पैसे मिळाल्यानंतर विश्वनाथ गच्चे, साईनाथ वटकर, स्नेहल कोळी, मनोहर चोरके यांनी रितेशची मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत घेतली. नंतर पुन्हा 7व्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात नेऊन कोठे पोस्टिंग झाली तेही दाखवलं, असे भुताळे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.